हा रेकॉर्डिंग पण ऑन. ओके. चालू करा सर तुम्ही. हो सर. एक मिनिट. ओके, आपण मागच्या लेक्चर मध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म सुद्धा पाहिला होता. कॉम्प्लेक्स नंबर numbers are expressed in how many form? First is a rectilinear. कसा? Z is equals to x plus iy. आणि सेकंड कसा? पोलर फॉर्म. How is it? Z is equals to r cos theta plus I sin theta. सर क्लिअर दिसते ना? आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म z is equals to r e to the power of I theta. आपण वेगळे वेगळे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले. हाऊ टू टॅकल विथ व्हेरियस प्रॉब्लेम्स. आणि त्यामध्ये हे पण पाहिलं की कशा प्रकारे आपल्याला एकच कॉम्प्लेक्स नंबर अनेक फॉर्म मध्ये दाखवता येतो आणि अगेन डायग्राम वर त्याचं रिप्रेझेंटेशन पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होतं. ओके, तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला होता, केला का तो घरी तुम्ही? आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक एक्सपान्शन अँड हायपरबोलिक फंक्शन. ओके, नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत. ट्रिगोनोमेट्रिक एक्सपोनेन्शियल and hyperbolic functions. अजून कोणी आले का? ऍडमिट झाले का? हा, साक्षी, सारिका आणि तेजश्री, माईक ऑन करा तुमचा. हा बोला सर. हा, ऐकू येते का? व्यवस्थित सगळं दिसतंय का? हो दिसतंय. हो सर. ओके, कोणाला काही कनेक्शनचा प्रॉब्लेम? रिचार्ज वगैरे आहे ना सगळ्यांकडे? नाही सांगा मला. आहे. आहे ना? ओके फाईन. ओके, आता आपण एक महत्वाचा फॉर्म पाहणार आहोत. डिस्प्लेवर काय काय दिसतं बरं? डिस्प्लेवर व्यवस्थित दिसतंय ना? मी पण वेगळ्या आयडीनी जॉईन करतो, म्हणजे मला पण कळेल कसं दिसतंय, व्यवस्थित सगळं आहे का. पल्लवी लिमन. ओके, नवीन स्टुडंट जॉईन झाली आहे. ऍड करतो तिला. हा, एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं होतं, तुम्ही ना थोडं कोणी कोणी थोड्या थोड्या वेळाने येत राहतं.
सगळ्यांना ऍड करावं लागतं, पाहावं लागतं, त्याच्यामुळे थोडस डिस्टर्बन्स होतं. अदरवाइज एव्हरीथिंग इज फाईन. ओके, ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड हायपरबोलिक फंक्शन हे आता आपण पाहणार आहोत. ऑयलरचा फॉर्म्युला आपण पाहिला होता, आठवतो का? ऑयलरचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. काय होता तो? ऑयलर, ह्याला युलर म्हणायचं नाही बरं का, ऑयलर्स फॉर्म्युला. काय होता ऑयलर्स फॉर्म्युला? e to the power of I theta is equals to cos of theta plus I sin of theta. आठवतो का? आपण डिराईव्ह केला होता. कसा डिराईव्ह केला होता लक्षात आहे का? e to the power of I theta चं एक्सपान्शन केलं होतं, cos theta चं एक्सपान्शन केलं होतं, I sin theta चं एक्सपान्शन केलं होतं, आणि आपण हे प्रूव्ह केलं होतं. हे एक्झाम मध्ये येत राहतं. हा आहे इक्वेशन नंबर 1. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. देन वी हॅव सेकंड. काय आहे? जर आपण e टू दी पॉवर ऑफ मायनस आय थिटा घेतल्यावर आपलं फंक्शन काय होईल? e टू दी पॉवर ऑफ मायनस आय थिटा घेतल्यावर आपलं फंक्शन हे इझी मध्ये कॉस ऑफ मायनस थिटा प्लस आय साइन ऑफ मायनस थिटा असं येणार आहे. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कॉस मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. हे आयडेंटिटी आहे. कॉस मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा, आणि आय साइन मायनस थिटा इज साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस ऑफ साइन थिटा. हे तुम्हाला 11वी मध्ये झालेलं आहे. स्वतः वाटलं तर डिराईव्ह करा, एक्सप्रेस करा, आणि कोणी तुमच्यापैकी केलं तर मला सांगा की तुम्ही कसं प्रूव्ह केलं ते. मायनस आय साइन थिटा e टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा. त्याच्यामुळे आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळाला. काय फॉर्म्युला मिळाला? e टू द पॉवर ऑफ आय थिटा इज कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, while e to the power of minus I theta is cos theta minus I sin theta. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप कामाला येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय येतं, आपण जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल? e to the power of I theta प्लस e to the power of minus I theta. या दोन गोष्टी आपण ऍड केल्या तर आपल्याला काय मिळेल? कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा प्लस कॉस ऑफ थिटा मायनस आय साइन ऑफ थिटा. ओके, व्हाय इज दिस सो? बिकॉज ऑफ इक्वेशन 1 and इक्वेशन 2. हे कॅन्सल, and what you get? 2 cos of theta is e to the power of I theta plus e to the power of minus I theta. आणि आपण जर असं व्यवस्थित त्याला परत रिअरेंज केलं तर आपल्याला काय भेटेल? cos theta is equals to e to the power of I theta plus e to the power of minus I theta divided by 2. So this is our equation number 3. ओके, काय काय कळालं आपल्याला? एक मिनिट. हा, सगळे आहेत ना? अजून कोणी आलंय का नवीन? नवीन एखादा आपला हिरो आलाय का? नाही. फाईन. नवीन कोणते स्टुडंट आले का पाहावं लागतं मला. सगळ्यांना प्रवेश आहे, कोणी नको राहायला बाहेर. ओके, गुड. सो व्हॉट इज नेक्स्ट? जर आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 एकमेकांमधून कॅन्सल केले म्हणजे काय? e टू द पॉवर ऑफ आय थिटा मायनस e टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा. तर आपल्याला काय मिळेल बरं? e टू द पॉवर ऑफ आय थिटा काय आहे? कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा मायनस कॉस ऑफ थिटा मायनस मायनस प्लस आय साइन ऑफ थिटा. ओके, आता कॉस थिटा कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळेल? e टू द पॉवर ऑफ आय थिटा मायनस e टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा इज इक्वल्स टू 2i
साइन ऑफ थिटा. याचाच अर्थ साइन थिटा आपल्याला काय मिळेल, e टू द पॉवर ऑफ आय थिटा मायनस e टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा डिवायडेड बाय 2. आता वरच्याला आपण इक्वेशन काय दिलं तर 3, तर हा इक्वेशन नंबर काय असेल, सॉरी 4. फाइन, गुड. साक्षी का बाहेर गेली. ओके. हाँ साक्षी, हेलो साक्षी. ऍड दिसतंय ना सर्वांना व्यवस्थित? हा ओके फाइन. तर हे झालंय इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला माहित आहे की येस मेसेज आलाय मला. हा ओके येस सर फाइन. काय काय केलं आपण, ऑयलर फॉर्म्युला e टू द पॉवर ऑफ आय थिटा कॉस थिटा आय साइन थिटा. दुसरा e टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा इज कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. तर आपण कॉस थिटाची व्हॅल्यू काढून घेतली, साइन थिटाची व्हॅल्यू काढून घेतली आणि आपल्याला माहित आहे साइन थिटा कॉस थिटा भेटला की आपण लगेच काय करतो, टॅन थिटा काढतो. चला मग आता टॅन थिटा काढू. व्हॉट इज टॅन थिटा? टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज अ स्टँडर्ड फॉर्म्युलेशन. आणि साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे, हा इथे आय राहिलं बरं का, हे खूप महत्वाचं आहे. e टू द पॉवर ऑफ आय थिटा minus e to the power of minus I theta divided by 2i divided by e to the power of I theta plus e to the power of minus I theta divided by 2. काय काय कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल e to the power of I theta minus e to the power of minus I theta divided by I e to the power of I theta plus e to the power of minus I theta. हा झाला tan theta. So this is equation number 5. नवीन आले का नाही. हा तर आता tan theta भेटला, मग आपण लगेच cot theta पण काढू शकतो. काय ते बरं cot theta सांगा. cot theta is 1 upon tan theta. मग आता हे काय होणार, yes yeah yes cot theta is equals to I e to the power of I theta plus e to the power of minus I theta divided by e to the power of I theta minus e to the power of minus I theta. याला काय देणार, इक्वेशन नंबर 6. सगळे आहेत ना का झोपले, कोणाचाच काय आवाज येईना. ओके दिसतायत इथे तर जागे दिसतायत, काय माहिती आता. ओके फाइन. So what is next? आता हे तुम्ही एकदम इझिली प्रूव्ह करू शकता. सेक थिटा आणि कोसेक थिटा. सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, 2 e टू द पॉवर ऑफ आय थिटा प्लस e टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा. आणि कोसेक थिटा म्हणजे
2i 1 upon sin theta, that is 2i e to the power of I theta minus e to the power of minus I theta. Okay, good. तर अशा प्रकारे we have two things. Cos theta, sorry, sec theta is this and cosec theta is this. So this is equation number 7 and this is equation number 8. Okay, so these are exponential form, so these are trigonometric form. आता आपण काय करू, सगळे फॉर्म्युले लिहू एका लाईनने, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सांगा बरं काय काय. साइन थिटा इज इक्वल्स टू ई टू द पॉवर ऑफ आय थिटा प्लस ई टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा, प्लस नाही मायनस येते, सॉरी माय मिस्टेक, येस, मायनस डिवायडेड बाय 2i. ओके, साइन थिटा झाला. आता कॉस थिटा काय येतं, ई टू द पॉवर ऑफ आय थिटा प्लस ई टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा डिवाइडेड बाय 2. कॉस साइन थिटा झालं, कॉस थिटा झालं. आता काय टॅन थिटा, टॅन थिटा काय येतं, ई टू द पॉवर ऑफ, एक मिनिट हा, ई टू द पॉवर ऑफ आय थिटा मायनस ई टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा डिवाइडेड बाय I e to the power of I theta plus e to the power of minus I theta. Cot theta e to the power I bracket मध्ये e to the power of I theta plus e to the power of minus I theta divided by e to the power of I theta minus e to the power of minus I theta. Okay, sec theta 2 divided by e to the power of I theta plus e to the power of minus I theta, and cosec theta is equals to 2 divided by 2i divided by e to the power of I theta minus e to the power of minus I theta. So these are some things. हे सगळे आपले फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, ते खूप महत्त्वाचे फॉर्म्युले. आता या फॉर्म्युल्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की आपण, हा बोला. Sir, Yes. tan theta is equal to e to the power of I theta minus e to the power of minus I theta upon I in, म्हणजे बाहेर I कसं काय आलं? एक मिनिट बघू द्या. आपण परत बघू, चला काय प्रॉब्लेम आहे पाहू. हे बघ, टॅन थिटा म्हणजे काय आहे, साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा, दॅट इज इट्स डेफिनेशन. साइन थिटाची काय व्हॅल्यू होते, e to the power of I theta minus e to the power of minus I theta divided by 2i, आणि cos theta ची व्हॅल्यू काय येते, e to the power of I theta plus e to the power of minus I theta divided by 2. ह्या दोन आपण गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहेत. 2 2 कॅन्सल. ओके, आणि हा कसं आपण लिहू शकतो आता, e to the power of I theta minus e to the power of minus I theta divided by I गुणिले काय येतं, 1 भागिले e to the power of I theta plus e to the power of minus I theta. हे आपण ताळे, चौथा ताळा हा तिसरा ताळा, हा दुसरा ताळा, हा पहिला ताळा, या पद्धतीने घेतले, आणि मग e to the power of I theta minus e to the power of I e to the power of I theta plus e to the power of minus I theta. So I missed the term that may cause some kind of misunderstanding. Okay, fine. Okay. अजून कोणी आले का बघू द्या मला, नवीन कॅन्डिडेट नाही. येस. आपण आता फक्त थिटा ठेवलेले आहे. तुम्ही जर फॉर्म्युला बघितला, आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर.
We are highly interested in imaginary numbers and complex number. ओके, इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, आय वाय, आणि कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, एक्स प्लस आय वाय. त्याला आपण झेड ने दाखवतो, आणि इमॅजिनरी नंबर सुद्धा झेड ने आपण दाखवू शकतो. त्याच्यामधले रिअल पार्ट 0 असतात. ओके, पण आतापर्यंत जे आपण फॉर्म्युले पाहिले e टू द पॉवर ऑफ आय थिटा, या ठिकाणी जो थिटा आहे तो आहे रिअल नंबर. What if we replace theta with some kind of other identities, such as, say, theta is replaced by z. मग ते कसं येईल, say theta is replaced by z, that is z is a complex number. आता फॉर्म्युला कसा होईल, e to the power of iz is equals to cos of z plus I sin of z. Obviously, cos e to the power of I theta is cos theta plus I sin theta. तर e to the power of iz काय येणार, cos theta plus I sin of z. Fine. What is next? E to the power of minus iz is equals to cos of z minus I sin of z. No need to reprove that thing because it is obvious, it is elementary. Fine. कोणी आलंय का बघतो, न्यू कॅन्डिडेट. नो, एवढेच आहोत आपण. पल्लवी लिमण, साक्षी हांडे, सारिका, रेणुसे आणि मीच पुन्हा आहे. अशा प्रकारे आपण 5 जण आहोत. तर आता आपण हे पण सांगू शकतो की cos ऑफ z काय येणार आहे, काय येणार बरं, e to the power of iz plus e to the power of minus iz divided by 2. हा झाला इक्वेशन नंबर 11. आणि sin ऑफ z काय येणार आहे, e to the power of iz minus e to the power of minus iz divided by 2. हा येणार आहे इक्वेशन नंबर 12. कॅन्डिडेट निघून का बरं, पल्लवी पोर झाली का, नाही हे कॅन्डिडेट आपला निघून गेलाय. नो प्रॉब्लेम. तर अशा प्रकारे हा पाठ इथे झालेला आहे. काय, कॉस झेड साइन झेड. आता आपण पुढचेही दाखवू शकतो, which is very obvious, tan z. ते तुम्ही दाखवा आता. tan z काय येणार, cot z काय येणार, sec z आणि cosec z. It is theta is replaced by z. अशा प्रकारे या ठिकाणी these are similar quantity that you can show. मला एक विचारायचंय, कोणीतरी माइक ओपन करा. हा, तुम्ही समजा चुकून बाहेर गेले म्हणजे मीटिंगच्या, तर परत ऍड व्हायला मला ऍड करावं लागतं ना तुम्हाला. हो. का जाता बरं, प्रॉब्लेम काय येतो, रेंजचा वगैरे का, नेटवर्क प्रॉब्लेम, नेटवर्क कमी जर झालं ना तर मग आपोआप ते लिव्ह होतं मीटिंग मध्ये. दॅट इज नॉट गुड. ठीक आहे, मग मी परत ऍड करत राहतो, पण कसं होतं उगाच मिस होतं ना, कारण इथे कळत नाही पटकन कोणी आलेलं. ठीक आहे. तर आता आपण पुढचा पार्ट बघू, जो खूप महत्वाचा आहे आणि थोडासा कठीण आहे कळायला. आतापर्यंत आपण कोणता पार्ट बघितला, ट्रिग्नोमेट्रिक पार्ट बघितला, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल पार्ट बघितला. आता आपण पाहणार आहोत हायपरबोलिक फंक्शन.
हायपरबोलिक फंक्शन म्हणजे कसे? Mathematics, hyperbolic function are analogous to ordinary trigonometric function, but defined for hyperbola rather than that of for the circle. हे लक्षात ठेवा. काय की तुम्हाला 11वी किंवा 12वी मध्ये, मोस्ट प्रोबॅबली 12वी मध्ये हायपरबोला जिओमेट्री झाली होती. एक मिनिट, अजून एक कॅन्डिडेट येत आहे. जिओमेट्री झाली होती, हायपरबोलिक जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, सॉरी, हायपरबोला, पॅराबोला आणि इलिप्स हे झालं होतं, आठवतंय ना? विच इज अन एक्सटेन्शन ऑफ सर्कल. सर्कलचा मोठा भाऊ म्हणजे वेगळा भाऊ म्हणजे इलिप्स. तसंच जे आपण साइन थिटा आणि कॉस थिटा हे युनिट सर्कलच्या एनालॉगस प्रूव्ह करतो किंवा एक्सप्रेस करतो, ते आता हायपरबोला च्या फॉर्म मध्ये जेव्हा आपण एक्सप्रेस करतो, तेव्हा साइन थिटा, कॉस थिटा ह्या हायपरबोलिक साइन थिटा आणि हायपरबोलिक कॉस थिटा या फॉर्म मध्ये आपण येतो. आता हे गणितात तुम्हाला झालं असेल, मला वाटतं कदाचित झालं असेल. इथे जास्त एक्सप्लेन करायची गरज जर तुम्हाला वाटली तर मला सांगा, मी त्याचं सेपरेट लेक्चर घेईल हायपरबोलिक फंक्शनचं. मला वाटतं त्याची गरज नसावी, कारण ते तुम्हाला ऑलरेडी मॅथमॅटिक्स गणितामध्ये झालेलं आहे हायपरबोलिक फंक्शन. फक्त तो एवढं रिमाइंड करा की सर्कल वगैरे साठी आपण कॉस थिटा, साइन थिटा जॉमेट्री घेतलेली आहे. ह्यांच्या अॅनालॉगस जॉमेट्री सर्कल आहे, आणि हायपरबोलिक कॉस थिटा आणि हायपरबोलिक साइन थिटा ह्याच्या अॅनालॉगस जॉमेट्री हायपरबोलाची असते. आणि ही फिजिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. फिजिक्सचे खूप सारे प्रॉब्लेम वी कॅनॉट सॉल्व विदाउट टेकिंग इनटू कन्सिडरेशन हायपरबोलिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग आता ह्याला जर कॉस थिटा म्हणलं तर ह्याला हायपरबोलिक कॉस थिटा म्हणायचं, ह्याला जर साइन थिटा म्हणालो तर ह्याला हायपरबोलिक साइन थिटा म्हणायचं. एक मिनिट, ओके. काय काय सांगितलं मी? हा जर कॉस थिटा तर हा हायपरबोलिक कॉस थिटा, हा जर साइन थिटा तर हा हायपरबोलिक साइन थिटा. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची, की नुसतं कॉस थिटा नाही म्हणायचं, त्याला हायपरबोलिक कॉस थिटा. पण आपण बोलताना मग तो जरा प्रॉब्लेमॅटिक वाटतं, म्हणून आपण त्याला एक इझी लँग्वेज मध्ये कॉस एच थिटा आणि साइन एच थिटा असे बोलतो. पण ओरिजिनल मध्ये बोलताना हायपरबोलिक कॉस थिटा आणि हायपरबोलिक साइन थिटा असं म्हणायचं. कुठे तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, कुठं काय लेक्चर देत असाल तर याला कॉस एच थिटा आणि साइन एच थिटा नाही म्हणायचं. काय म्हणायचं? हायपरबोलिक कॉस थिटा आणि हायपरबोलिक साइन थिटा. एवढं लक्षात ठेवा. हा, the points. साइन टी आणि कॉस टी हे फॉर्म करतात सर्कल, व्हाईल साइन एच टी आणि कॉस एच टी म्हणजे हायपरबोलिक साइन टी आणि हायपरबोलिक कॉस टी फॉर्म करतात, सॉरी हायपरबोला चुकलं, काय करतात? हायपरबोला. Okay, and that's why these functions are called as hyperbolic function. So what is next? Now we have some arguments, some important arguments. हे तुम्हाला व्यवस्थित थोडंसं जास्त सांगत आहे. ओके का? एक मिनिट.
तुम्हाला व्यवस्थित जास्त सांगत आहे कारण तुम्हाला मॅथ्स मध्ये पण खूप कामाला आहे. काही इम्पॉर्टंट आर्ग्युमेंट्स आहेत. नंबर 1 आर्ग्युमेंट, sin hyperbolic x is equals to minus I sin ix. Okay, I think 100 times simple है. Sin hyperbolic x is equals to minus I sin x आणि cos hyperbolic x is equals to cos ix. कळलं का? That is sin hyperbolic theta. थिटा लिहिलं, x लिहिलं, z लिहिलं, काही विशेष फरक पडत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा. sin hyperbolic x is equals to minus I sin ix. ओके, हे आर्ग्युमेंट आहे, ह्याचे प्रूफ आहे मॅथमॅटिक्स मध्ये वेगळे वेगळे. तेवढं लक्षात ठेवा. हे साधारण तुम्ही ऍक्सिओम म्हणून पाठ करा. cos hyperbolic x is equals to cos of ix. या ठिकाणी I म्हणजे काय आहे? root of minus 1 is equals to I that we have already discussed. आणि नेक्स्ट आहे tan hyperbolic x is equals to minus I tan ix. हे घ्या इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 3. But we know that. What we know? Sin of z is equals to e to the power of iz. Minus e to the power of minus iz divided by 2y. And cos of z is equals to e to the power of iz minus e to the power of minus iz plus iz divided by 2. माहित ना सगळे? ओके, यस. Say z is now a pure imaginary number. सांगा बरं, प्युअर इमॅजिनरी नंबर काय आहे? z is equals to x plus 1. हा काय आहे? हा आहे कॉम्प्लेक्स नंबर. जेव्हा कॉम्प्लेक्स नंबर मधला रियल पार्ट 0 होतो त्यावेळेस तो कॉम्प्लेक्स नंबर न राहता काय होतो? प्युअर इमॅजिनरी नंबर होतो. कळलं? z is equals to iy is a pure imaginary number while z is equals to x plus iy is complex number. Its real part is 0. Always remember that. Okay. आता या ठिकाणी sin z आणि cos z च्या जागी जर आपण प्युअर रियल नंबर टाकला तर आपल्याला काय काय भेटतं आपण पाहू. sin of z is equals to e to the power of iz minus e to the power of minus iz divided by 2y. Okay. याचाच अर्थ sin of iy because z is a pure imaginary number and the value of z is what? iy. which is समजलं सर्वांना? काही कोणाला अडचण येत असेल तर बोला ना, पण 1-2 मिनिटं डिस्कशनला ठेवू. इथपर्यंत समजलं सर्वांना? काय काय करतोय आपण? थोडं फास्ट जातोय आय थिंक, पण वी आर कव्हरिंग एव्हरीथिंग. मी थोडं परत एकदा सगळं ओव्हरलुक करू का? काय काय केलं आपण आज? पण जास्त आपण डेरिव्हेशन घेतले.
आता एक लिंक राहावी म्हणून प्रत्येक छोटस रिव्हिजन करतात. ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल आणि हायपरबोलिक फंक्शन हे आज आपण पाहणार आहोत. काही महत्वाचे फॉर्म्युले त्यामध्ये आपण पाहिले ऑयलर्स फॉर्म्युला e टू द पॉवर ऑफ आय थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. त्यानंतर आपण थिटाच्या जागी मायनस थिटा ठेवला तर आपल्याला काय भेटला e टू द पॉवर ऑफ मायनस आय थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. ओके, त्याच्यानंतर आपण कॉस थिटाची व्हॅल्यू काढून घेतली, साइन थिटाची व्हॅल्यू काढून घेतली. पण इकडे लक्षात ठेवा आपण थिटा हा नॉर्मल नंबर घेतलाय. आपण या ठिकाणी ना इमॅजिनरी नंबर घेतला ना या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर घेतला. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं वी आर हायली इंटरेस्टेड इन कॉम्प्लेक्स अँड इमॅजिनरी नंबर्स. आपण थोडंसं हे आपले ऑलरेडी डिराईव्ह केलेले फॉर्म्युले आहेत. मग आपण काय केला, कॉम्प्लेक्स नंबर इमॅज नंबर आपले इंटरेस्ट आहे म्हणून थिटाच्या जागी झेड घेतला. झेड तर कॉम्प्लेक्स नंबर म्हणून आपण पाहू किंवा इमॅजिनरी नंबर म्हणून पाहू. से थिटा इज रिप्लेस्ड बाय झेड and आपले फॉर्म्युला सेट ऑफ फॉर्म्युला विल बी सेम. काय राहील तो e to the power of iz is equals to cos z plus I sin z आणि e to the power of minus iz is equals to cos z minus I sin z. सेम थिटाच्या जागी काय घेतला, z घेतला. आणि z आता काय आहे, एक तर कॉम्प्लेक्स नंबर आहे किंवा इमॅजिनरी नंबर आहे. आपल्याला जसं वाटेल तसं आपण त्याला कन्सिडर करू, इमॅजिनरी करू किंवा कॉम्प्लेक्स करू. ओके, देन व्हॉट इज नेक्स्ट, tan z इज इक्वल्स टू काय येणार, कॉट z काय येणार, सेक z काय येणार, कोसेक z काय येणार हे तुम्हाला काढायचं आहे. Okay, it's your work, homework. Okay, then what we have a hyperbolic function. Hyperbolic function म्हणजे नेमकं काय आपल्या गणितामध्ये ऑलरेडी झालेलं आहे. साइन थिटा कॉस थिटा सर्कल फॉर्म करतात. जर तुम्ही साइन थिटा आणि कॉस थिटा एका फंक्शन वर डिफाइन केलं तर तुम्हाला डायग्राम मध्ये सर्कल मिळतं. हे तुम्हाला सांगितलं होतं जिओजेब्रा नावाचं एक ऍप डाउनलोड करा. जिओजेब्रा नावाचं एक ऍप डाउनलोड करा. जिओजेब्रा नावाच्या ऍप मध्ये तुम्ही हे सगळे फंक्शन प्लॉट करू शकता. मोबाईल वर तो चालतो. GEOGBRA जिओजेब्रा. आणि सम इम्पॉर्टंट आर्ग्युमेंट्स त्याच्या आधी पण पाहिलं की साइन थिटा कॉस थिटा काय फॉर्म करतो, सर्कल. आणि साइन हायपरबोलिक थिटा आणि कॉस हायपरबोलिक थिटा हायपरबोला फॉर्म करतात. ओके, नाव साइन हायपरबोलिक एक्स काही आर्ग्युमेंट हे आपल्याला ऑलरेडी मॅथ्स मध्ये आपण बोरो केले. दीज आर प्रूव्ड थिंग्स. काय, साइन हायपरबोलिक एक्स म्हणजे मायनस आय साइन आय एक्स. ओके, कॉस हायपरबोलिक कॉस एक्स इज इक्वल्स टू कॉस आय एक्स आणि टॅन हायपरबोलिक एक्स म्हणजे मायनस टॅन आय एक्स. ओके, नाव आता आपण z ची व्हॅल्यू इमॅजिनरी नंबर घेऊ, प्युअर इमॅजिनरी नंबर घेऊन काही नवीन फॉर्म्युलेशन्स करू. z इज इक्वल्स टू x प्लस आय वाय म्हणजे नेमकं काय येतं, z इज इक्वल्स टू आपल्या लेक्चर किती पर्यंत आहे, 10:30 पर्यंत आहे ना. ओके, तेवढं केमिस्ट्रीचे लेक्चर आहे, त्याच्या आधी आपण हे फॉर्म्युलेशन कम्प्लीट करू. Okay, z is equals to x plus iy and z is equals to minus I. Z is equals to x plus iy हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर z is equals to iy काय आहे, प्युअर इमॅजिनरी नंबर आहे आणि तो इमॅजिनरी लाईन वर येतो. तुम्हाला तो अर्गेन्स डायग्राम्स झालेले आहे. आय थिंक वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड दॅट पार्ट. आता आपल्याकडे काय साइन z आपण e to the power of iz minus e to the power of minus iz divided by 2i घेतला. आता z च्या जागी आपण कॉम्प्लेक्स नंबर इमॅजिनरी नंबर टाकणार तर आपल्याला कसा फॉर्म्युला मिळेल, कसा आपल्याला हायपरबोलिक फॉर्म मध्ये त्या गोष्टी मिळतील हे आता आपल्याला पाहायचं आहे. इथपर्यंत रिव्हिजन ओके.
बघा, पुस्तक वाचण्याचा फायदा, मला पुस्तकात 500 रुपये भेटले. या पुस्तकामध्ये पुस्तक पाहायची, कधी पण पैसे भेटू शकतात त्याच्यात, घरी नेऊन ठेवायची नाही. विद्यार्थी आउट झाले. विद्यार्थी थोडे बाहेर गेले, 1 मिनिट, मला त्यांना ऍड करू द्या. Okay, so what we have, sin of z is equals to e to the power of iz minus e to the power of minus iz divided by 2i. ओके, तर ते आउट का झाले. आणि त्यानंतर काय मिळतं, z is equals to iy. आता आपण तो p वर इमॅजिनरी नंबर टाकणार, which is equals to now sin of iy is equals to e to the power of I of iy minus e to the power of minus I of iy divided by 2y. Why is this so? Because z is equals to iy, a pure imaginary number. Okay. I multiplied by I is minus 1, e to the power of minus y, minus I multiplied by I is equals to plus 1, e to the power of y divided by 2y. ओके, आता आपण एक आर्ग्युमेंट पाहू. साइन ऑफ आय वाय म्हणजे काय आहे, तर साइन ऑफ आय एक्स इज इक्वल्स टू आपल्याला एक आर्ग्युमेंट दिलेला आहे. काय दिलेलं आहे, साइन हायपरबोलिक y इज इक्वल्स टू मायनस आय साइन ऑफ आय वाय. हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं. एक्स लिहिले का वाय केलं डझंट मॅटर बरं का, बिकॉज बोथ आर रियल नंबर्स. एक्स अँड वाय आर रियल नंबर. हे आर्ग्युमेंट आहे. या ठिकाणी एक्स लिहिले, इट्स अ स्टँडर्ड फॉर्म्युला, एक्स इज रियल नंबर. तर आपण वाय लिहिलं तरी अजिबात काही फरक पडत नाही, नोट घ्यायचं नाही. ओके, आता इथं काय आले, साइन ऑफ आय वाय आणि साइन ऑफ आय वाय इज इक्वल्स टू साइन हायपरबोलिक y डिवायडेड बाय मायनस आय. आयचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा ते वर जातं तेव्हा ते प्लस होतं, विच इज इक्वल्स टू साइन हायपरबोलिक y which is equals to sin of iy. ते आपण वर पुट करू, I sin hyperbolic y which is equals to this. I जर खाली गेला तर काय होईल,
इथलं आय जर इथं खाली गेलं तर काय होईल, आय स्क्वेअर. आणि आय स्क्वेअर म्हणजे काय होईल, समजलं तुम्हाला? आपलं काय आलंय, आय साइन, सॉरी, आय साइन हायपरबोलिक वाय इज इक्वल्स टू, हे पार्ट आलंय आपला, काय आलंय, e टू द पॉवर ऑफ मायनस वाय मायनस e टू द पॉवर ऑफ वाय डिवाइडेड बाय 2y. आता हा आय खाली गेला म्हणजे काय झालं, हे फॅक्टोरियल नाही, आय सॉरी, e टू द पॉवर ऑफ मायनस वाय मायनस e टू द पॉवर ऑफ वाय डिवाइडेड बाय 2y multiplied by I. I is -1. So what we have here, e to the power of minus y minus e to the power of y divided by -2. मायनस साइन वर घेऊ आणि आपल्याला काय मिळेल, e to the power of y minus e to the power of minus y divided by 2, which is equals to sin hyperbolic y. हे झालं इक्वेशन नंबर किती घेऊ आपण, इक्वेशन नंबर 4. So what we have, sin hyperbolic y कसा आपण प्रूव्ह केलाय, e to the power of y minus e to the power of minus y divided by 2. आता cos hyperbolic y काय येणार आपल्याला पाहायचं, त्यासाठी आपण पाहू, cos of z म्हणजे काय, cos of z e to the power of iz plus e to the power of minus iz divided by 2. ओके, काय आपल्याकडे, थोडी जागा इथे करतो, cos of z is equals to e to the power of iz plus e to the power of minus iz divided by 2, and say z is equals to pure imaginary number iy. Putting that z in our equation, what we get, z iy is equals to e to the power of I of iy plus e to the power of minus I of iy divided by 2. We just put iy in our equation. That's it. Why everyone left? तर हे पुढचं तुम्ही सॉल्व करा आणि ही एनालॉजी वापरा, कुठली वाली, हे वाली, आणि उद्या करा ते. तशा प्रकारे I will stop my lecture here.